अजितदादा एक महाराष्ट्राच्या राजकारणातील अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे नेते होते. अत्यंत लोकप्रिय, शिस्तबद्ध आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती. धाडसी निर्णय घेणं, सकाळी 7 वाजता उठून कामाला लागणं आणि जनतेचं काम करणं, आणि विशेष म्हणजे जे होणार नाही ते होणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगणं आणि जे होतं त्याबद्दल कुठेही आळेवेळे न करता ते काम करणं, असा स्पष्ट वक्ता, असं एक ज्याला आपण म्हणू की फार क्वचित असे नेते होतात. आणि विशेष रूपाने सांगता येईल की मी ज्यावेळेस 2008 मध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो त्यावेळेस त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा राज्यमंत्री मी होतो. आणि नवीन माणसाला कसं सोबत घेऊन त्यातले बारकावे कसे समजावावेत हे समजवण्याचं काम सुद्धा दादांनी मला केलं. आणि राजकारणामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचे धडे सुद्धा त्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा करतात आणि गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या. त्यांच्याबरोबर नंतरही मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गेली 25 वर्ष सातत्यानं त्यांच्याबरोबर कधी सत्ताधारी बाकात तर कधी विरोधी बाकात बसून काम करण्याची संधी मिळाली. आणि आज महाराष्ट्रातील हा एक मोठा नेता की जे कल्पनाच करू शकत नाही, जे कल्पनेच्या पलीकडचं आहे की असं होऊ शकतं, असं घडू शकतं, असं अचानक काळाने घाला घालून एका लोकनेत्याला, एक समाजाप्रती समर्पित असलेल्या नेत्याला महाराष्ट्राला मुकावं लागलं हे अत्यंत दुःखदायक, वेदनादायक आहे. ही हानी भरून न निघणारीच आहे. मी ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या सर्व प्रेम करणाऱ्या आप्तेष्टांना, पक्षातील सर्व लोकांना या सगळ्या दुःखातून सावरण्याची शक्ती, बळ ईश्वर देवो अशी ईश्वराला प्रार्थना करतो. आणि न भरून निघणारी हानी झाली महाराष्ट्राची प्रचंड ही हानी मला वाटतं की अजितदादाच्या निघून जाण्यानं झाली आहे. ही पोकळी कधी भरून निघणार नाही असं मला वाटतं.